मागच्या आठवड्यात आपली ताकद दाखवायचा नाद बांगलादेशला चांगलाच महागात पडला. बांगलादेशला असं वाटलं की आपण जर भारतावरती किंवा आयसीसी वरती दडपण आणलं तर आपल्याला जे पाहिजे ते मिळवू शकतो. बांगलादेशचा एक प्लेअर होता मुस्तफिजुर रहमान, तुम्हाला माहितीच असेल, जो केकेआर या संघामध्ये ज्याची निवड झालेली होती आणि केकेआर मधून त्याला काढलं गेलं. याचं कारण होतं बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंच्या हत्या. मागच्या जवळजवळ महिन्याभरात 10 पेक्षा जास्त बांगलादेशमध्ये हिंदू लोकांच्या हत्या झालेल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून केकेआर मधून त्याला काढलं. मग बांगलादेशनंही सांगितलं की त्याला जर काढलं असेल तर आम्ही देखील भारतात येणार नाही. भारतामध्ये आम्हाला रिस्क वाटते, भीती वाटते. म्हणजे बांगलादेश सारख्या देशातल्या प्लेयर्सला भारतात येण्याची रिस्क वाटते. हे एक मोठं आश्चर्य आहे. पण तरी देखील बांगलादेशनं सांगितलं की आम्ही सिक्युरिटी रिझन्समुळे भारतात येऊन राहू शकत नाही. त्यामुळे आमच्या मॅचेस सगळ्या श्रीलंकेमध्ये खेळवा. आयसीसीनं स्पष्ट सांगितलं, तुमच्या मॅचेस तुम्हाला ठरल्याप्रमाणेच खेळायला लागतील. आम्ही वेळापत्रकात कोणताही बदल करणार नाही. बांगलादेशच्या मॅचेस या भारतातच होतील, श्रीलंकेत होणार नाहीत. त्यावर मग बांगलादेशनं नाही म्हणून सांगितलं. आयसीसीनं सांगितलं आम्ही तुमच्यावर फुली मारतो, तुमच्याऐवजी स्कॉटलंड खेळेल. त्याप्रमाणे आता स्कॉटलंड या T20 वर्ल्ड कप मध्ये खेळणार आहे. आता विषय असा झालाय की बांगलादेश बद्दलचं प्रेम उफाळून आलं पाकिस्तानला. आणि पाकिस्तानचे पीसीबीचे जे प्रमुख आहेत, मोहसिन नकवी, तुम्हाला माहिती आहेत, ज्यांनी आपली एशिया कपची ट्रॉफी चोरलेली आहे, ते पीसीबीचे चीफ असलेले मोहसिन नकवी देखील म्हणाले की आम्ही देखील भारतात जाऊन T20 वर्ल्ड कप खेळायचा काय नाही हाचा विचार करतोय. म्हणजे पाकिस्तानच्या कोणत्याही मॅचेस भारतात होणार नाहीत, त्यांच्या मॅचेस श्रीलंकेतच होणार आहेत. पण बांगलादेशला एक सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी, बांगलादेशला आपण तुमच्या बाजूने आहे हे दाखवण्यासाठी पीसीबीचे चीफ म्हणाले की आम्ही खेळायचं का नाही याचा विचार करतो. त्यामुळं हे सगळं प्रकरण तापत गेलं. पण त्यानंतर जय शाह यांनी, म्हणजे आयसीसीचे प्रेसिडेंट यांनी अशा प्रकारच्या धमक्या पाकिस्तानला दिल्या की पाकिस्ताननं गपगुमान आपली 15 प्लेयर्सची टीम आता डिक्लेअर केलेली आहे. ते गपगुमान या वर्ल्ड कपमध्ये खेळायला तयार झालेले आहेत. मग नक्की काय काय घडलं आणि कशा पद्धतीने घडलं ते आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पुढच्या महिन्यात 7 तारखेपासून भारतात जो वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, T20 वर्ल्ड कप, याच्यासाठीचा हा संपूर्ण मुद्दा होता. याबद्दल बोलताना पीसीबीचे प्रमुख मोहसिन नकवी असं म्हणाले की बांगलादेशवरती अन्याय झालाय. खरं तर बांगलादेशला या वर्ल्ड कप मध्ये खेळायची संधी द्यायला पाहिजे होती. आता त्यांना संधी दिलेलीच होती, पण त्यांचं नाटक होतं म्हणून त्यांना ती मिळाली नाही. त्यामुळे पीसीबीच्या प्रमुखांचं म्हणणं होतं की जर बांगलादेशला भारतात भीती वाटत असेल आणि त्यांना श्रीलंकेत खेळायचं असेल तर श्रीलंकेत त्यांना खेळायला द्यायला पाहिजे होतं. मागच्या वेळेला आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या संघाला पाकिस्तानमध्ये खेळायचं नव्हतं, तेव्हा आयसीसीनं भारताच्या सगळ्या मॅचेस दुबईमध्ये शेड्यूल केलेल्या होत्या. असं जर करायचं असेल तर दोन देशांमध्ये वेगवेगळा न्याय लावता कामा नये, डबल स्टँडर्ड्स करता कामा नयेत. भारताला वेगळा न्याय, बांगलादेशला वेगळा न्याय असं व्हायला नको. म्हणून बांगलादेशला या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेत त्यांच्या मॅचेस फिक्स करून तिथं खेळवलं जायला पाहिजे, असं पीसीबीच्या प्रमुखांचं म्हणणं होतं. त्यावेळी पीसीबीच्या प्रमुखांना विचारलं की तुम्ही पाकिस्तानच्या संघाबद्दल बोला, तुम्ही खेळणार आहे की नाही खेळणार आहे. त्यावेळेला ते उर्मटपणे असं म्हणाले की पाकिस्तानचा संघ हा पाकिस्तानच्या सरकारच्या निर्णयाप्रमाणे चालतो, आयसीसीच्या निर्णयाप्रमाणे चालत नाही. त्यामुळं पाकिस्तानचं सरकार ठरवेल की आम्हाला खेळायचं आहे का नाही खेळायचा, त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर मग आयसीसीनं देखील पाकिस्तानला मग काही अशा नियमांमध्ये, कात्रीमध्ये अशा पकडलं की त्यानंतर मग पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला त्याच्यामधून सुटणं कठीण झालं. एक प्रकारे आयसीसीनं त्यांना अशीच इनडायरेक्टली धमकी दिली की संपूर्ण जगाच्या क्रिकेटपासून पाकिस्तानला वेगळं पाडू, पाकिस्तान कुणीही कुठल्याही पद्धतीने क्रिकेट खेळूच शकणार नाही अशी अवस्था करू. थोडक्यात काय काय धमक्या दिल्या त्याची एक थोडक्यात झलक बघा, म्हणजे तुम्हालाही लक्षात येईल की जय शाह यांनी किंवा आयसीसीच्या प्रेसिडेंटनी पाकिस्तानला काय काय धमक्या दिल्या. त्यांनी पाकिस्तानला सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे पाकिस्तानमध्ये जी IPL सारखी जी लीग खेळवली जाते, ज्याला PSL म्हणतात, पाकिस्तान सुपर लीग, या लीगचं रिकग्निशन, याला जी मान्यता आहे आयसीसी कडून, ती रद्द केली जाईल. दुसरी गोष्ट, या लीगमध्ये जे कोणी इंटरनॅशनल प्लेयर्स खेळत असतील वेगवेगळ्या देशातले, त्या सगळ्या खेळाडूंना या PSL मध्ये खेळण्यावरून आम्ही बंदी घालू असं सांगितलं. तिसरी गोष्ट सांगितली की एक तर पीसीबी कडे पैसा नाही, त्यात जर तुम्ही असं काही केलं तर आयसीसी कडून जे पैसे तुम्हाला मिळतात ते देखील बंद केले जातील. चौथी गोष्ट सांगितली की पुढच्या वर्षी जो एशिया कप असेल त्या एशिया कप मधून पाकिस्तानला वगळलं जाईल. आणि पाचवी गोष्ट सांगितली की पाकिस्तान आणि दुसरा कुठलाही देश, उदाहरणार्थ पाकिस्तान आणि श्रीलंका, या दोन देशांच्या मध्ये जर सामने भरवले जात असतील, त्याला आपण बायलॅटरल सिरीज म्हणतो, अशी जर सिरीज होत असेल तर त्यावर देखील पाकिस्तानला बंदी घातली जाईल. म्हणजे थोडक्यात काय, पाकिस्तान क्रिकेट कुठंच खेळू शकत नाही, कुठल्याच स्टेजवरती खेळू शकणार नाही. त्याचं इंटरनॅशनल स्टेटस मात्र शिल्लक राहील, पण त्याला खेळता येणार नाही. जशी अवस्था
मला वाटते 70च्या दशकामध्ये आफ्रिकेची झालेली होती. जवळजवळ 20 वर्ष त्यांना आयसीसीनं वगळलेलं होतं. अशीच काहीशी अवस्था पाकिस्तानची होईल अशी धमकी त्यांना आयसीसीनं दिल्यानंतर मग पाकिस्तान नरमला आणि पाकिस्तानचे पीसीबीचे जे सिलेक्टर आहेत आकिब जावेद यांनी मग बसून 15 लोकांचा एक संघ आता डिक्लेअर केलाय. सलमान अली आगा जो एशिया कपच्या वेळेला पाकिस्तानचा कॅप्टन होता, सलमान अली आगाच्याच नेतृत्वाखाली ती 15 लोकांची टीम असेल. या टीममध्ये एशिया कपमध्ये नसणारा एक प्लेअर असणार आहे बाबर आझम. बाबर आझम आल्यामुळे कदाचित या मॅचेस चांगल्या होतील. पाकिस्तान जे एकतर्फी शरणागती पत्करत होता किंवा मार खात होता ती कदाचित खाणार नाही. पण जे काय होईल ते क्रिकेटच्या मैदानावर दिसेलच. पण एकूणच चांगली गोष्ट ही झाली की आयसीसीच्या धमकीमुळे पाकिस्तानला वाकावं लागलं, नमावं लागलं. इथं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाकिस्तानचं कुठलीही मॅच भारतामध्ये होणार नाही. पाकिस्तानचे सर्व सामने हे कोलंबोमध्ये श्रीलंकेमध्ये होणार आहेत. अर्थात पाकिस्तानला जी गोष्ट केली गेली आहे किंवा जी मुदत दिली गेली आहे ती बांगलादेशला देता येत नाही, कारण पाकिस्तान आणि भारताचं अगोदरपासूनच असं काहीसं ठरलेलं होतं की भारत पाकिस्तानमध्ये खेळत नाही आणि पाकिस्तान भारतात खेळणार नाही. त्यामुळे त्यांचे जे सामने होते ते वेळापत्रकामध्ये ऑलरेडी कोलंबोमध्ये टाकलेले होते. बांगलादेशनं असं काही अगोदर सांगितलं नव्हतं, त्यामुळे बांगलादेशला फटका बसला. बांगलादेशमध्ये देखील क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणारी लोक आहेत, पण तरी देखील बांगलादेशमध्ये जो आता सरकारचा प्रमुख आहे मोहम्मद युनूस याच्या नाकर्तेपणामुळे किंवा अल्लडपणामुळे मला बांगलादेशला हे सगळं भोगावं लागतंय आणि ते त्यांना भोगावं लागेल. याच्यापेक्षा नेक्स्ट लेवलला या गोष्टी जाणार आहेत. थोडक्यात पाकिस्तानच्या बेडकानं कितीही बैल व्हायचा प्रयत्न केला तरी शेवटी ते बेडूक आहेत याची जाणीव त्यांना झाली. काही लोक म्हणतील की क्रिकेटचा आणि पॉलिटिक्सचा एकमेकांशी संबंध नाही, त्यामुळे क्रिकेट आणि पॉलिटिक्स मिक्स केलं जातंय आणि त्यामुळे सगळं वातावरण तणावाचं झालंय, खेळाला खेळासारखं घेतलं झाले पाहिजे. हे सगळं जरी खरं असलं तरी आपण जेव्हा पाकिस्तानचा शेजारी म्हणून एक देश आहे त्यावेळेला आपल्याला सगळंच काही फक्त खेळाच्या खेळ भावनेच्या लेवलवर बघून चालणार नाही. आपल्याला राजकारणात क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये राजकारण आणावं लागेल. त्यासाठी मग आयसीसीचा वापर करावा लागला तर करावा लागेल, कारण भारताकडे जे मसल आहे, जे फायनान्शियल मसल आहे, जे आयसीसीमध्ये आपली जी ताकद आहे त्याचा वापर आपण केलाच पाहिजे. अन्यथा पाकिस्तानसारखे लबाड लांडगे खूप मोठे होऊन बसतील आणि स्वतःला वाघ समजायला लागतील. आणि ही गोष्ट जर केली नसती तर पाकिस्ताननं आपल्याला भीती घालायचा प्रयत्न केला असता. काही दिवसापूर्वी मला वाटते पाकिस्तानचा एक जुना खेळाडू होता, त्यानं असं म्हटलेलं होतं की पाकिस्ताननं जर आयसीसीच्या वर्ल्ड कपमधून माघार घेतली तर भारताला युगांडाबरोबर क्रिकेट खेळायला लागेल. म्हणजे पाकिस्तानला असं वाटत होतं की पाकिस्तान नसेल तर भारताचं क्रिकेट टिकणार नाही. त्याला आयसीसीने हे दाखवून दिलं की पाकिस्तान कदाचित पुढच्या कितीतरी वर्षांसाठी क्रिकेटमधून बाहेर पडू शकतो भारतानं ठरवलं तर. जसं जगाच्या जिओ पॉलिटिक्समध्ये अमेरिकेचं स्थान आहे. अमेरिका जसं ज्या देशावर पाहिजे तिथं जाऊन सँक्शन्स लावतंय आणि सँक्शन्स लावून त्याला वेगळं बंधन घालून वेगळं पाडतं जगापासून, तशीच काहीशी गोष्ट भारत क्रिकेटमध्ये करू शकतो आणि ती आपण केली पाहिजे असं मला वाटतं. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.